पंतप्रधानांच्या गयाना भेटीचं वृत्त आता जाणून घेऊया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 3 दिवसांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात आज गयाना इथं आगमन झालं। राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांनी जॉर्जटाउन विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। यावेळी गयाना मंत्रिमंडळातले अनेक मंत्रीही उपस्थित होते। पंतप्रधानांना गयानाच्या की टू द सिटी या विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। गेल्या 56 वर्षात गयानाला जाणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत। गयाना आणि बार्बाडोस हे देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांना सन्मानित करणार आहेत। गयानाचा द ऑर्डर ऑफ एक्सलन्स आणि बार्बाडोसचा प्रतिष्ठित मानद ऑर्डर ऑफ फ्रीडम हे पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना प्रदान केले जाणार आहेत। त्यामुळे पंतप्रधानांना आतापर्यंत मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची संख्या 19 वर पोहोचणार आहे। भारत गयाना या दोन्ही देशांमध्ये सामायिक वारसा, संस्कृती आणि मूल्यांवर आधारित असलेल्या अनोख्या नातेसंबंधांना धोरणात्मक दिशा देण्यासाठी या भेटीत विचारांची देवाणघेवाण आणि द्विपक्षीय चर्चा होणार आहेत। पंतप्रधान गयानाच्या संसदेच्या विशेष सत्रालाही संबोधित करणार आहेत। आपल्या गयाना दौऱ्यात पंतप्रधान आज भारत कॅरिकॉम शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत। या शिखर संमेलनात 14 कॅरिबियन देशांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत। याशिवाय पंतप्रधान भारतीय समुदायाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ब्राझीलमध्ये G20 परिषदेच्या सांगता समारंभात शाश्वत विकास आणि ऊर्जा संक्रमण या विषयावरील प्रथम सत्राला संबोधित केलं। गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान समूहानं अक्षय ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचा आणि 2030 पर्यंत ऊर्जा कार्यक्षमतेचा दर दुप्पट करण्याचा संकल्प केला होता, असं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलं। शाश्वत विकासाच्या प्रयत्नांना प्राधान्यक्रम देत त्यांना पुढे नेण्याच्या ब्राझीलच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं। पंतप्रधानांनी काल ब्राझीलमध्ये G20 शिखर परिषदेसाठी आलेल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली। इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यासोबत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यावर पंतप्रधानांनी चर्चा केली। पोर्चुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो यांच्याशी देखील मोदी यांनी चर्चा केली। चर्चेत द्विपक्षीय आर्थिक सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला। तसंच उभय नेत्यांनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य आणि लोकांमधले संबंध अधिक घनिष्ठ करण्यावर चर्चा केली। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही पंतप्रधानांनी विशेष भेट घेतली। फ्रान्समध्ये पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदन केलं। उभय नेत्यांनी अंतराळ ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली। पंतप्रधानांनी ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांची भेट घेतली। ब्रिटनसोबत व्यापक धोरणात्मक भागीदारी हे भारताचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं। उभय नेत्यांनी व्यापार, संस्कृती, हरित ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रांवर चर्चा केली। तसंच पंतप्रधानांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक येओल, युरोपीय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन तसंच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह सईद हुसेन खलील एल-सिसी यांचीही भेट घेतली। चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांच्याशीही पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली।